नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो, तुम्ही जर कर्जमाफी योजनेचा लाभ घेत असाल आणि कर्जमाफी समजा नियमित कर्ज हे भरत असाल, परंतु जर तुम्हाला आता प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला आता ह्या चालू आर्थिक वर्षाचे कर्ज हे भरावे लागेल का, आणि जर तुम्ही मागील कर्ज भरत असाल परंतु चालू वर्षाचे भरलेले नसेल तर तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन अनुदान मिळू शकतं किंवा नाही मिळू शकत, या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी बघू शकता तुम्ही, जर आपल्या योजनेचं नाव बघितलं मग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना, आणि ह्या कर्जमुक्ती योजनामध्ये जर प्रोत्साहन योजनेचा जर लाभ घेण्यासाठी 2026-27 या चालू आर्थिक वर्षात घेतलेल्या अल्पमुदतीचे जर कर्ज असेल ते भरणं अनिवार्य केले आहे। जर तुम्ही ह्या 2026-27च्या कालावधीमध्ये अल्पमुदतीमध्ये जे कर्ज घेतलेले असेल आणि तुम्हाला जर प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ते कर्ज भरणे अनिवार्यही केलेले आहे। त्यामध्ये प्रत्यक्षात 2 वर्षाची सूट देण्यात आली असली तरी सरकारने शब्दचाल करत सलग 3 वर्ष ज्यांनी कर्ज भरलेले असेल, लगातार 3 वर्ष, अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही जर लगातार 3 वर्ष जर कर्ज हे भरत असाल तरच तुम्हाला प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं, अन्यथा जमा होणार नाही। ही कर्जमाफी योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने सहकार विभागाचे जर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुद्धा होणार आहे। पूर्वीच्या कर्जमाफ्या असायच्या त्या ऑफलाईन पद्धतीने असत होत्या, परंतु आता ही जी कर्जमाफी आहे ती डायरेक्ट पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। त्यामुळे तुम्ही कर्ज भरता किंवा नाही भरेल, 3 वर्षे लगातार भरेल आहे किंवा नाही भरेल, हे डायरेक्ट तिथे डिस्प्लेमध्ये दिसणार आहे। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने त्यांनी कृषी जे सहकार विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे, बघू शकता तुम्ही। त्यामुळे या योजनेचे निकष बदलणे व अन्य बाबीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा नेमण्यात आली असून त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये जी आता पुन्हा एकदा जी समिती तयार झालेली आहे की कर्जमाफी कशा पद्धतीने द्यायची, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीमध्ये प्रामुख्याने जर सहकार विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य सचिव असतील। या समितीमध्ये जर कोणाकोणाचा समावेश करण्यात आलेला आहे, यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार, त्याचबरोबर जर बघितलं आपण तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या योजनेत एकूण निधीच्या जर बघितला तर 0.5% इतकी रक्कम जर आपण बघितलं तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खर्च करणार असण्यास यंदा 110 कोटी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता खर्च केले जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। या बँकातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आपण बघू शकता आता कोणकोणत्या बँकातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कर्ज घेतलेल्या थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ हा मिळणार आहे। तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना स्वतःच्या निधीतून वितरित केलेली पीक कर्जदारांना देखील या योजनेतून लाभ हा मिळणार आहे, अशी शिफारस सुद्धा समितीने केलेली आहे। यामध्ये पोर्टल तयार करणे, कर्जमाफीची जाहिरात करणे, अधिकाऱ्यांच्या बैठका, शेतकरी मेळावे, सेवा पुरवठादार संस्थांचा खर्च, कंत्राटी मनुष्यबळ खर्च, प्रशासकीय खर्च, आपले सरकार सेवा केंद्रांना द्यावयाची रक्कम आणि उपकरणे खरेदीसाठी हा खर्च करण्यात येणार आहे। जर आपण बघितलं तर राज्यातील 23,63,000 शेतकऱ्यांना 28,05,000 कोटी खात्यामध्ये सुमारे 10,225 कोटी रुपयाचा प्रोत्साहन लाभ देणे या योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे। बघू शकता तुम्ही 10,225 कोटी लाभ ह्या प्रोत्साहनपर अनुदानमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या काळामध्ये हे 3 वर्ष कंटिन्यू 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी जर त्या शेतकऱ्यांनी बँकांच्या नियमानुसार वेळेवर परतफेड केली असल्यास त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे। मात्र पात्र शेतकरी 2025-26
26-27 ह्या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असेल त्यांनी ह्या कर्जाची परतफेड करण्याची अट घालण्यात आली आहे। त्यामुळे 2 आर्थिक वर्षामध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तरी मागील 2 आर्थिक वर्षात जर आपण बघितलं लाभच्यामध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही। म्हणजे 2023-24 असो किंवा 24-25 असो या आर्थिक वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपये कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना 23-24, 24-25 या वर्षात अल्पभूधारक कर्जाच्या शेतकऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही होती प्रोत्साहनपर रकमेसंबंधी संपूर्ण माहिती आवडल्या